तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण आज विज्ञान आणि तंत्रज्ञान या भाग 1 चा प्रकरण पहिले जे आहे हे पहिले प्रकरण आपण पाहणार आहोत। यामध्ये आपल्याला गुरुत्वाकर्षण या पाठामध्ये आपल्याला गुरुत्वाकर्षण, वर्तुळाकार गती, अभिकेंद्रकी बल, त्यानंतर केपलरचे नियम हे आपण या पाठामध्ये पाहणार आहोत। तर यामध्ये आपल्याला सुरुवातीचे जे प्रश्न दिलेले आहेत ते तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवर दिसत आहेत। पहा यामध्ये पहिला जो काही प्रश्न आहे, हा पहिला प्रश्न काय आहे? एखाद्या वस्तूवर बल लावल्यास काय परिणाम घडून येतो? हा प्रश्न आपल्याला पाठ्यपुस्तक पान क्रमांक 1 वर दिलेला आहे। पहा उत्तर यामध्ये काय आहे? वस्तूवर बल प्रयुक्त केल्यास त्या वस्तूची जागा, आकार व आकारमान यात बदल होतो। हा जो प्रश्न या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे, या प्रश्नामध्ये तुम्हाला बलामुळे वस्तूवर कोणकोणते परिणाम होतात हे परिणाम आपल्याला दिसते। मग बल म्हणजे काय? तर बल म्हणजे एखाद्या वस्तूच्या वेगात परिणामात किंवा गतीच्या दिशेत बदल घडून आणणारी भौतिक राशी म्हणजे बल होय। ही बलाची व्याख्या आपण। आणि बलाचा परिणाम काय असतो? तर एखाद्या वस्तूवरती बल लावल्या असता तिची दिशा बदलता येते, तिचा आकार बदलता येतो, आकारमान बदलता येतं। बलामुळे त्या वस्तूची गतीची दिशाही बदलू शकतो। जसं की उदाहरणार्थ आपण सायकल चालवत असताना आपण जेव्हा पेडल मारतो तेव्हा सायकल पुढे जाऊ लागते। अशा वेळी बलाचा परिणाम हा म्हणजे स्थिर वस्तू ही गतिमान होते आणि गतिमान असलेली जी सायकल आहे ही सायकल काही वेळानंतर आपल्याला स्थिर करता येते। म्हणजे लक्षात घ्या, आपल्याला काही अंतर गेल्यानंतर आपण थांबण्याच्या वेळी आपण ब्रेक लावतो, म्हणजे गतिमान वस्तू आपण स्थिर करू शकतो। किंवा सायकल चालवत असताना आपल्याला गती वाढवायची जर असेल तर तिची चाल वाढवायची असेल तर तिची चाल आपण वाढवू शकतो। चाल म्हणजे काय? तर आपल्याला माहिती आहे की चाल म्हणजे एकक कालावधीमध्ये वस्तूनं कापलेलं अंतर म्हणजे त्या वस्तूची चाल म्हणतो आपण। आणि ही चाल बदलण्याकरिता आपल्याला बलाची आवश्यकता असते, हे आपल्याला माहिती आहे। दुसरा प्रश्न काय आहे? तुम्हाला बलाचे कोणते प्रकार माहीत आहेत? पहा, आपल्याला बलाचे प्रकार हे वर्ग 8वी मध्ये झालेले आणि हे बलाचे प्रकार आपल्याला संपर्क बल आणि असंपर्क बल असं झालेले, असे जे काही दोन मुख्य प्रकार जे आहेत हे दोन मुख्य प्रकार आपल्याला झालेले आहेत। मग संपर्क बल आणि असंपर्क बल हे कोणते आहेत? तर पहा यामध्ये वस्तूच्या प्रत्यक्ष संपर्कात आल्यामुळे वस्तूच्या स्थितीमध्ये बदल होतो। म्हणजे ओढणे, ढकलणे, उचलणे या क्रियामुळे वस्तूच्या प्रत्यक्ष संपर्कात येऊन ती वस्तू आपल्याला ती वस्तूचा चाल बदलता येते, तिचे विस्थापन बदलता येते, तिचा आकार आणि आकारमान आपल्याला बदलता येतं। जसे की मडके बनवणारा व्यक्ती चिखलाच्या गोळेला विशिष्ट आकार प्राप्त करतो। हा जो आकार देण्याकरिता, त्याचा आकार बदलण्याकरिता बलाची आपल्याला आवश्यकता असते। आता ही झाली संपर्क बलाची उदाहरणं। आता असंपर्क बल, वस्तूच्या संपर्कात होणाऱ्या बदलाचा परिणाम म्हणजे असंपर्क बल होय। म्हणजे असंपर्क बल म्हणजे वस्तूच्या प्रत्यक्ष संपर्कात न येता जो काही बलाचा परिणाम असतो तो बलाचा परिणाम, यामध्ये गुरुत्व बल, चुंबकीय बल, विद्युत स्थिती बल अशा बलाचे हे जे काही प्रकार आहे हे आहे। जसे की स्नायू बल, यांत्रिक बल ही जी आहेत तर ही संपर्क बलाची उदाहरणं आहेत। आपल्याला इथं बलाचे फक्त प्रकार विचारलेले आहेत, यामध्ये संपर्क बल, असंपर्क बल असं विशिष्ट काही असं विचारलं गेलेलं नाही। परंतु पहा, हे आपल्याला 8वीला संकल्पना झालेली आहे, म्हणून गुरुत्व बल, चुंबकीय बल, विद्युत स्थितिक बल ही जी उदाहरणं ही असंपर्क बलाची उदाहरणं आहेत। म्हणजे वस्तूच्या संपर्कात न येता त्या ठिकाणी आपल्याला तो बलाचा परिणाम या ठिकाणी दिसून येतो। पहा त्यानंतर आहे गुरुत्वाकर्षण बलाविषयी तुम्हाला काय माहिती आहे? तुम्हाला माहिती आहे
की पृथ्वीवरती एखादी वस्तू वर फेकली असता ती पृथ्वीच्या दिशेने ही खेचली जाते. याचा अर्थ काय? ती पृथ्वी ज्या बलाने वस्तूला स्वतःकडे खेचून घेते त्या बलाला आपण गुरुत्वबल आपण हे म्हणत असतो, गुरुत्वबल. आता गुरुत्वबलाची ही व्याख्या ही होते. आता या पाठामध्ये तुम्हाला पान क्रमांक 1 वरती दिलेला जो भाग आहे, गुरुत्वबल हे वैश्विक बल आहे आणि ते विश्वामध्ये हे जे बल आहे हे वैश्विक आहे आणि 2 वस्तूंमध्ये हे बल कार्यरत असतं. जसे की खगोलीय वस्तूवरती हे बल प्रयुक्त होत असते. आता ह्या बलाचा शोध कोणी लावला? तर तुम्हाला माहिती आहे ह्या बलाचा शोध न्यूटनने लावलेला आहे. मग गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला? तर न्यूटनने लावला. आता हा कसा लावला, काय लावला या संदर्भात आपल्याला त्याबद्दलच्या कथाही माहीत असतील. तर गुरुत्वाकर्षण बलाचा शोध न्यूटनने लावला आणि तो एकदा झाडाखाली बसला असताना त्याला सफरचंदाचे जे काही फळ आहे ते जमिनीच्या दिशेने येताना दिसले आणि त्याला काही प्रश्न पडले. ते प्रश्न काय आहेत ते पहा. यामध्ये काय प्रश्न आहेत ते प्रश्न, त्याला पडलेले जे प्रश्न आहेत ते प्रश्न काय आहेत? तर गुरुत्वबल, चंद्र आहे, खाली पडणारे सफरचंद, पृथ्वी, अशा पद्धतीचे चित्र तुम्हाला या ठिकाणी दिलेले आणि ह्या चित्रावर आपल्याला काय प्रश्न विचारले जाऊ शकतात ते प्रश्न काय आहेत? तर पहिला प्रश्न आहे, गुरुत्वीय बलाचा शोध कोणी लावला? तर न्यूटनने लावला. गुरुत्वाकर्षण बल म्हणजे काय? गुरुत्वाकर्षण बलाची व्याख्या या ठिकाणी दिलेली आहे. पृथ्वी ज्या बलाने वस्तूला आकर्षित करते, पृथ्वीच्या बलाने वस्तू आकर्षित करते ते बल म्हणजे गुरुत्वाकर्षण बल होय. आकृतीमध्ये सफरचंद ही क्षितिज दिशेने सरळ खालीच का आले, असा एक प्रश्न हा विचारला गेलेला प्रश्न या ठिकाणी आहे. तर या प्रश्नाची उत्तरं घेत असताना तर हे प्रश्न काय आहे? तर पहिला प्रश्न आपल्या लक्षात आलाय, दुसराही लक्षात आलाय, तिसरा आकृतीमध्ये सफरचंद क्षितिज लंब दिशेने सरळ खाली का आली? तर पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने बल प्रयुक्त होत असल्यामुळे गुरुत्वीय बलामुळे पडणाऱ्या या वस्तूची दिशा ही केंद्रकाच्या दिशेने वरून खाली असते, म्हणजे केंद्रकाच्या दिशेने बल प्रयुक्त होत असते, हे आपल्याला यामध्ये लक्षात येतं. आता गुरुत्वीय बल हे केंद्रकाच्या दिशेने असल्याने वस्तू खाली क्षितिज लंब पडत असते, म्हणून तिरकी किंवा ती क्षितिज समांतर जाताना आपल्याला ही दिसत नाही. असे प्रश्न आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये दिलेले आहेत. मग या ठिकाणी तुम्हाला बोर्डामध्ये प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की आकृतीचे निरीक्षण करा व विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे लिहा. मग ही प्रश्न तुम्हाला 4 प्रश्न दिलेले आहेत. आपल्याला 3 प्रश्न 3 मार्काचे होतात. कोणतेही 3 प्रश्न तुम्हाला यासारखे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. तुमच्या पुस्तकामध्ये अशा प्रकारची एक आकृती दिलेली आहे आणि या आकृतीचे आपल्याला निरीक्षण करून हे पुढचे प्रश्न हे आपल्याला सोडवता आले पाहिजे. याच पाठामध्ये आपल्याला खाली दिलेला जो काही प्रश्न आहे तो म्हणजे यानंतरचा जो प्रश्न आहे तो प्रश्न थोडे आठवा. आता थोडे आठवा यामध्ये काय आठवायचं आहे? आपल्याला काय आठवायचंय? आठवायचं काय आहे तर तर न्यूटनची गतीविषयीचे असणारे 3 नियम कोणते? असे 3 नियम आपल्याला दिलेले आहेत. तर पहिला नियम आपण सविस्तर जाणून घेऊया. जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्यरत नसेल तर तिच्या विराम अवस्थेत किंवा सरळ रेषेतील एकसमान गतीमध्ये सातत्य राहते. हा न्यूटनचा हा जो नियम आहे, हा नियम पहिला नियम सांगतो. आता संतुलित बल आणि असंतुलित बल असे 2 प्रकारची बले आहेत. या बलाविषयी आपण यापूर्वी माहिती घेतलेली आहे. जर एखादी वस्तू जर एका ठिकाणी स्थिर असेल तर ती स्थिर राहते, यालाच जडत्वाचा नियम म्हणतात. जर एखादी वस्तू विराम अवस्थेत असेल तर विराम अवस्थेत राहणं पसंत करते, ती स्थिर अवस्थेत राहते. पण ती जर एक समान गतीमध्ये ती जर सरळ रेषेत जात असेल तर एक समान गतीमध्ये तिच्या सातत्य राहतं. मग आपण म्हणतो की उदाहरण आपण जर पाहिलं तर क्रिकेटच्या मैदानावरचा जो चेंडू आहे, हा चेंडू जेव्हा घरंगळत जातो तेव्हा तो काही अंतर जाऊन तो स्थिरावतो. मग असं का होतं? त्याचं कारण असं आहे की घर्षण बलामुळे पृथ्वीचं त्या बॉलवर असणार जे घर्षण बल आहे त्या घर्षण बलामुळे ती
वस्तू जी आहे, तो चेंडू जो आहे तो काही वेळानंतर जाऊन काय होतो, स्थिर होतो, हे आपल्या लक्षात येईल. पहा दुसरा नियम काय सांगतो की संवेग परिवर्तनाचा दर हा प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो आणि संवेगाचे परिवर्तन हे बलाच्या दिशेने होते. हा दुसरा जे नियम आहे, हा नियम आपण बल समीकरण म्हणून ओळखला जातो. पहा बल समीकरण, बल बरोबर या ठिकाणी बल बरोबर तुम्हाला वस्तुमान गुणिले त्या वस्तूचे असलेला बल आणि त्या वस्तूचे मध्ये निर्माण झालेले जे काय त्वरण आहे म्हणजे MA, F बरोबर MA असे सूत्र आपल्याला यावरून लक्षात येतं. म्हणजे संवेग कशाला म्हणायचं, तर संवेग हा शब्द P अक्षराने दर्शवला जातो. आपण यापूर्वी हा संवेगाच्या विषयी मागच्या वर्षीला माहिती घेतलेली आहे. वस्तूचे वस्तुमान व वेग यांचा गुणाकार म्हणजे संवेग होय. वस्तूचे वस्तुमान आणि वेग यांचा गुणाकार म्हणजे संवेग होतो आणि संवेग परिवर्तनाचा दर हा प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो. म्हणजे संवेग हा जो आहे तर ज्या दिशेने बल प्रयुक्त आहे त्या दिशेने बलाचा जो परिणाम आहे तो परिणाम आपल्याला दिसून येतो. जसे की एखादी वस्तू वर फेकली असता ती जमिनीच्या दिशेने गुरुत्व बलामुळे ही आकर्षित होते आणि ही आकर्षित होणारी जी वस्तू आहे ही पृथ्वीच्या बलामुळे होते आणि पृथ्वीच्या बलामुळे त्वरणित होते आणि पृथ्वीकडून लावलं जाणारं जे बल आहे आणि त्या बलामुळे वस्तू त्वरणित होते, अशा बलाला आपण गुरुत्व त्वरण असं म्हणतो. यानंतर तिसरा नियम तिसरा नियम काय सांगतो की न्यूटनचा तिसरा नियम आहे की प्रत्येक क्रियाबलासाठी समान परिमाण असणारे त्याच वेळी प्रयुक्त होणारे प्रतिक्रिया बल अस्तित्वात असते आणि त्यांच्या दिशा परस्परांच्या विरोधात असतात. म्हणजे क्रियाबल आणि प्रतिक्रिया बल यांची परिमाणे समान असतात परंतु त्यांच्या दिशा परस्परांच्या विरुद्ध असतात. जसे की बंदुकीतून सुटलेली गोळी तेव्हा सुटते तेव्हा दस्ता मागे सरकतो किंवा तोफेचा गोळा उडवल्याच्या नंतर तोफ मागे सरकते किंवा होडीतून उडी मारताना होडी ही मागे ढकलली जाते. अशी जी उदाहरणं जी आहेत ही आपल्याला न्यूटनच्या तिसऱ्या नियमाची उदाहरणं आपण सांगतो. क्रियाबल आणि प्रतिक्रियाबल यांची परिमाणं समान असतात आणि त्यांच्या दिशा परस्परांच्या विरुद्ध असतात. जसं की आपण एखादा चेंडू भिंतीवर मारल्याबरोबर तो परत त्याच दिशेने काय होतो, परत येतो. हा जो नियम आहे न्यूटनचा तिसरा नियम, तर प्रत्येक क्रियाबलासाठी समान परिमाणाचे असणारे त्याच वेळी प्रयुक्त होणारे बल अस्तित्वात असते आणि त्या बलाची दिशा ही परस्पराच्या विरुद्ध असते, त्या विरोधात असते. असे 3 नियम आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये हे पान क्रमांक 1 वर दिलेले आहेत. आता यानंतर तुम्हाला पुढच्या पानावरचा दिलेला प्रश्न जो आहे 2 परिचय शास्त्रज्ञांचा. शास्त्रज्ञांच्या परिचयामध्ये सर आयझॅक न्यूटन 1642-1727 आधुनिक काळातील शास्त्रज्ञ मानले जातात आणि त्यांचा इंग्लंडमध्ये जन्म झालेला आहे आणि त्यांनी गतिविषयक समीकरणे व गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत प्रिन्सिपिया नामक असणाऱ्या पुस्तकामध्ये लिहून ठेवला. त्यांच्या अगोदरही केपलरने ग्रहाच्या कक्षेचं वर्णन केलं होतं. ग्रहाच्या कक्षेचं वर्णन करत असताना 3 नियम त्यांनी मांडले, परंतु ग्रह या नियमाप्रमाणे परिभ्रमण करतात का या मागची कारण काही जाण नव्हती. न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत वापरून ते नियम गणिती पद्धतीनं हे सोडून दाखवले होते. अशाच प्रकारे हे जे न्यूटन आहे, न्यूटननी प्रकाश, ध्वनी, उष्णता, गणित या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केलं. त्यांनी गणिताच्या एका नवीन शाखेचा शोध लावला. त्या शाखेला कॅल्क्युलस या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या शाखेचा गणितामध्ये म्हणजे तसेच भौतिक शास्त्रातही मोठ्या प्रमाणामध्ये याचा उपयोग झाला. हे न्यूटन जे आहे यांनी तुम्हाला वर्ग 9 मध्ये ज्या काही दुर्बीण होत्या ह्या दुर्बिणीचा शोध सुद्धा त्यांनी लावला होता. त्यांनी परावर्तक दुर्बीण तयार केली होती आणि परावर्तक दुर्बीण तयार करणारे ते पहिले शास्त्रज्ञ होते. असे या न्यूटन
याबद्दल आपल्याला यांच्याबद्दल आपल्याला ही माहिती आपल्या या ठिकाणी शास्त्रज्ञांच्या परिचयामध्ये ही आहे. आता यानंतर काय पहा, वर्तुळाकार गती आणि अभिकेंद्रकी बल ह्या दोन आपण संकल्पना जाणून घेणार आहोत. काय बरं वर्तुळाकार गती म्हणजे काय? जर एखादी वस्तू वर्तुळाकार मार्गाने फिरत असेल तर त्या गतीला वर्तुळाकार गती असं म्हणतात. मग उदाहरण काय काय आहे? जसं की चंद्राचं पृथ्वीभोवतीचं जे फिरणं आहे ते फिरणं, आपल्या घरामध्ये फॅन आहे त्या फॅनची पातेची जी गती आहे ही वर्तुळाकार गती आहे. घड्याळाचे काटे हे जे फिरताना दिसतात, अशी इत्यादी उदाहरणं आपल्याला अनेक उदाहरणं ही वर्तुळाकार गतीचीही सांगता येतात. जसे की चंद्र हा पृथ्वीभोवती फिरत असताना चंद्र पृथ्वीभोवती फिरत असताना चंद्राचं बल आणि पृथ्वीचं बल या दोन बलामध्ये काही संबंध असल्यामुळे ते परिभ्रमण करतात आणि या सर्वांवरती सूर्यमालेतील असणारा जो सूर्य आहे ह्या सूर्याचे असणारे जे काही बल आहे त्या बलामुळे वस्तू ह्या सूर्याभोवती फिरतात. जसे की चंद्र हा पृथ्वीभोवती फिरतो आणि ग्रह, सूर्यमालेतील ग्रह हे सूर्याभोवती परिभ्रमण करत असतात. आता परिभ्रमण म्हणजे काय की ग्रह सूर्याभोवती हे गोलाकार मार्गाने वर्तुळाकार गतीने हे काय होतात, हे फिरत असतात. अशा पद्धतीने हा जो अभिकेंद्रकी जे बल आहे हे अभिकेंद्रकी बल आपल्याला लक्षात येईल. वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर केंद्राच्या दिशेने बल प्रयुक्त होत असते आणि या बलाला अभिकेंद्रकी बल असं म्हणतात. त्यालाच सेंट्रिपिटल फोर्स असं म्हणतात. जसे की पहा, हे बल म्हणजे या बलामुळे वस्तू केंद्रकाकडे जाण्यास प्रवृत्त ही होत असते. म्हणजे हे जे बल आहे वर्तुळाकार कक्षेत कोणतीही वस्तू फिरत असताना त्यावर प्रयुक्त केले जाणारे जे बल आहे हे केंद्रकाच्या दिशेने हे प्रयुक्त झालेले असते. अशा बलाला आपण अभिकेंद्रकी बल आपण म्हणतो. आता हे अभिकेंद्रकी बलाच्या बाबतीत आपल्याला काय आहे तर या ठिकाणी तुम्हाला काही चित्र दिलेली आहेत. ही चित्र पहा. या ठिकाणी तुम्हाला चित्र काय दिलेली आहे. ही चित्र काय सांगतात की या ठिकाणी एक व्यक्ती आहे. पहा, चित्रामध्ये दिलेले आहे की एक दोरी आणि त्या दोरीला दगड बांधून तो दगड वर्तुळाकार मार्गाने फिरताना दाखवलेला आहे. अशा दोन्ही आकृतीमध्ये आपल्याला दाखवलेला आहे. हा जो भाग आहे हा समजून घेत असताना यामध्ये पहा काय काय मुद्दा आहे, तो मुद्दा आपण काय आहे तो समजून घेणार आहोत. पहा, या ठिकाणी एक दगड एका दोरीला टोकाला बांधा. कृती करून पहा, हे करून पहा. मध्ये दोरीचे टोक हातात धरून शेजारी आकृती अ मध्ये दाखवल्याप्रमाणे फिरवा आणि जेणेकरून हा दगड एका वर्तुळावरून फिरताना आपल्याला हा दिसेल. त्यामध्ये पहिला प्रश्न विचारलेला आहे. पहा, त्या दगडावर तुम्ही काही बल प्रयुक्त करत आहात का? तर होय, मी या दगडावर बल प्रयुक्त करत आहे. त्याची दिशा कोणती? दगड फिरत असताना दगडाची दिशा कोणती? तर दगड फिरत असताना दगड हा वर्तुळाकार कक्षेच्या केंद्राच्या दिशेने हा बल कार्यरत असल्याने तो वर्तुळाकार मार्गाने आपल्याला फिरताना या ठिकाणी दिसत आहे. हे बल प्रयुक्त न होण्यासाठी तुम्ही काय करा? तर दोरी हातातून सोडल्यानंतर बल प्रयुक्त होणं थांबेल, म्हणजे बल संपुष्टात येईल. अशा पद्धतीनं हा जो प्रश्न आहे हा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. व असे केल्यास दगडावर काय प्रभाव पडेल? दोरी सोडलं तर काय होईल? दगडाच्या स्थानाच्या असणाऱ्या स्पर्शिकेच्या दिशेने दगड हा सरळ फेकला जाईल. जसे की तुम्हाला मागच्या वर्षी एका गोलाकार चकतीवरून 5 रुपयाचं नाणं ठेवले असता ते स्पर्शिकेच्या दिशेने हे जाताना आपल्याला स्पर्शिकेच्या दिशेने सरळ जाताना फेकले जाताना आपल्याला या ठिकाणी दिसते. म्हणजे आकृती आ मध्ये आपल्याला दिलेलं आहे की या ठिकाणी की जर दोरी सोडून दिली तर वर्तुळाकार मार्गाची काही स्पर्शिका जी आहे त्या स्पर्शिकेच्या दिशेने दगड हा फेकला जाताना तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल. आता
आकृतीवर आपल्याला काही प्रश्न आहेत का? ते प्रश्न काय आहेत ते प्रश्न जाणून घेऊया. पहा काय आहे तर आकृतीमध्ये आपल्याला दुसऱ्या आकृतीमध्ये काय दिले आहे? चंद्र काही बल चंद्रावर असं काही बल प्रयुक्त होत असेल का? तर चंद्रावरही अभिकेंद्रकी नावाचं बल प्रयुक्त होतं. मी आता सांगितल्याप्रमाणे चंद्र हा जो आपल्या भोवती परिभ्रमण करतो, तो परिभ्रमण करत असताना तो या अभिकेंद्रकी बलामुळे तो आपल्या भोवती परिभ्रमण हा करत असतो. या बलाची दिशा कोणती असेल? तर या बलाची दिशा पृथ्वीच्या केंद्रकाच्या दिशेने यावरती बल प्रयुक्त होत असेल. जर हे बल चंद्रावरचं जे बल आहे हे जर म्हणजे बल प्रयुक्त करणार हे जर बल नसते तर चंद्राची गती कशी राहिली असती? चंद्रावर जर कोणतेही बल प्रयुक्त नसते तर तो वर्तुळाच्या स्पर्शिकेच्या दिशेने सरळ फेकला गेला असता, तो दूर गेला असता. जसं की गोलाकार फिरणाऱ्या चकतीवरून 5 रुपयाचं नाणे हे आपल्याला दूर जाताना हे जसे दिसते स्पर्शिकेहून तसे दिसते. जसे की गोलाकार गोफणीतील दगड फिरत असताना गरगर गरगर फिरत असताना जर आपण तो सोडून दिला तर तो स्पर्शिकेपासून तो दूर सरळ जाताना तो आपल्याला दिसतो. त्याप्रमाणे चंद्राच्या बाबतीतही असं झालं असतं आणि असं होऊन तो एखाद्या दुसऱ्या ग्रहाच्या कक्षेमध्ये गेला असता, तो एखाद्या ग्रहावर आदळले जाऊ शकला असता. अशा प्रकारचा परिणाम या ठिकाणी दिसून आला असता. त्यानंतर चौथा प्रश्न आहे, आपल्या सौरमालेतील इतर ग्रह त्याभोवती असेच परिभ्रमण करतात का? असे भ्रमण करतात का? तर होय, आपल्याला माहिती आहे सूर्य हा केंद्रस्थानी आहे आणि ग्रह हे त्याभोवती परिभ्रमण करताना अशाच प्रकारचे भ्रमण करत असताना आपल्याला हे दिसते. इतर ग्रहावर सूर्याचे अभिकेंद्रकी बल प्रयुक्त असल्याने ते सूर्याभोवती परिभ्रमण करतात. बलाची दिशा ही सूर्याच्या केंद्रकाच्या दिशेने असते. आता त्यावरही आता जसं चंद्रावर पृथ्वीचं अभिकेंद्रकी बल आहे तशाच प्रमाणे सूर्याचे जे बल आहे, सूर्याकडून लावलं जाणारे जे अभिकेंद्रकी जे बल आहे, या बलामुळे इतर ग्रह त्याभोवती परिभ्रमण करताना आपल्याला हे दिसतात. म्हणजे 5वा प्रश्न आहे की यावर असे बल प्रयुक्त होत असते का? त्या बलाची दिशा कोणती असेल? त्यावर इतर सूर्याचे अभिकेंद्रकी बल प्रयुक्त असल्यास ते सूर्याभोवती भ्रमण करतात आणि त्या बलाची दिशा ही सूर्याच्या केंद्रकाच्या दिशेने असते. म्हणजे अशा पद्धतीने हा आपल्याला भाग या ठिकाणी लक्षात येतो. यानंतर जो पुढचा भाग जो आहे केपलरचे नियम आपण पुढच्या तासिकेला आपण सविस्तररित्या हे त्याचे नियम पाहणार आहोत.